मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल क्रिप्टो करन्सी मराठीमध्ये. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्रिप्टोची, बिटकॉइनची, फ्युचरची स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी. मी परत एकदा रिपीट करतो, बिटकॉइनची फ्युचरची, ओके, बिटकॉइन मध्ये फ्युचर्स ट्रेडिंगची स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. मी तुम्हाला आधी बिटकॉइन ह्या कॉइनची स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकवली आहे. चॅनलचा व्हिडिओ अवेलेबल आहे, पण आज मी तुम्हाला फ्युचर्सची स्विंग स्ट्रॅटेजी शिकवते. ह्याचे तुम्हाला बेनिफिट मी सांगतोय. व्हिडिओला आपण डायरेक्टली सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ना, एक लक्षात घ्या की इथे तुम्ही बीटीसीच्या फ्युचरमध्ये ट्रेड करताय, बिटकॉइनच्या फ्युचरमध्ये जर ट्रेड करताय तर या ठिकाणी तुम्हाला कोणतीही एक्सपायरी नसते. फर्स्ट थिंग, कोणतीही एक्सपायरी नसते. इथे तुम्ही फ्युचरमध्ये ट्रेड करताय, ऑप्शन्स मध्ये नाही. सो तुम्हाला कोणताही थिटा डीके नसतो. थिटा डीके म्हणजे काय, की तुम्ही मार्केटमध्ये एखादा ऑप्शन जर होल्ड करून ठेवलात तर तुम्हाला हळूहळू लॉस व्हायला सुरुवात होते त्याच्यातनं. तसं फ्युचर्समध्ये होत नाही. सो हे दोन तुम्हाला बेनिफिट आहेत. एक तर म्हणजे थिटा डिके नाहीये, सेकंड म्हणजे फ्युचरमध्ये कोणतीही एक्सपायरी नाहीये बीटीसी, तर तुम्ही कधीही कितपर्यंतही होल्ड करून ठेवू शकता. थर्ड म्हणजे तुम्ही जर फ्युचरमध्ये ट्रेड करता तर तुम्हाला अप टू 200 टाइम्स लिव्हरेज भेटतं. ओके, 200 टाइम्स लिव्हरेज तुम्हाला भेटतं. तुम्ही जर आपल्या अंडर तुमचं कॉइन डिसेक्स मध्ये अकाउंट असेल. ओके, कॉइन डिसेक्स क्रिप्टोमध्ये फ्री अकाउंटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिकडे तुम्ही फ्री अकाउंट ओपन करा. तुम्हाला आपला क्रिप्टोचा ऍडव्हान्स कोर्स तर भेटेलच, पण तुम्हाला 200 टाइम्स लिव्हरेज तुम्ही मिळवू शकता, ज्यामुळे तुम्हाला कमी पैशामध्ये ट्रेडिंग करता येईल, खास करून स्विंग मध्ये त्याचा तुम्हाला फायदा होतो. सो अशा प्रकारे स्विंग ट्रेडिंगचे बेनिफिट आहेत फ्युचरमध्ये स्विंग ट्रेडिंग केल्याचे. सो आता मी तुम्हाला डायरेक्टली घेऊन जातोय स्ट्रॅटेजीकडे. इथे तुम्ही बिटकॉइनचा फ्युचर्स ओपन करू शकता. तुम्ही इथे बीटीसी एफयूटी टाकलात, ट्रेडिंग व्यू वरती येऊन बीटीसी एफयूटी टाकलात, तुम्हाला पहिलंच नाव येतं बिटकॉइन फ्युचर्स. क्लिक करा, चार्ट ओपन होतं. त्याला 1 तासावरती घेऊन जावा. ठीक आहे, आज मी तुम्हाला माहिती देणार आहे 1 तासावरची स्विंग ट्रेडिंगच्या बिटकॉइन फ्युचरच्या स्ट्रॅटेजीची. त्यानंतर इथे आपल्याला इंडिकेटर लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे इंडिकेटर लावायचा आहे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा. ओके, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज 200चा. सो इथे आपण 200चा ईएमए चा इंडिकेटर लावला. 200 ईएमए हा इंडिकेटर लावला. ठीक आहे, स्ट्रॅटेजी अजून वेगळी आहे, मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. बट 200 ईएमए हा तुम्हाला इथे इंडिकेटर नक्की लावायचा आहे. तो लावल्यानंतर 200 ईएमए इथे काम काय. सो लक्षात घ्या, मी अजून तुम्हाला स्ट्रॅटेजी कम्प्लीट शिकवत नाहीये. अजून एक पार्ट बाकी आहे, थोड्या वेळात शिकवतो. पण आपल्या स्ट्रॅटेजीचा पहिला रूल, जेव्हा जेव्हा बिटकॉइन 200 ईएमएच्या वरती आहे 1 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये फक्त आपण बाईंगचा ट्रेड ठेवायचा. आणि जेव्हा खाली असेल तेव्हा आपण बिटकॉइन मध्ये शॉर्ट करायचा ट्रेड डोक्यात ठेवायचा. आता तुम्ही बिटकॉइन फ्युचर मध्ये ट्रेड करण्याचा बेनिफिट असा आहे की इथे तुम्ही बिटकॉइन शॉर्ट सुद्धा करू शकता. म्हणजे शॉर्ट सेलिंग करून पैसे मिळवू शकता. बिटकॉइन शॉर्ट करू शकता, जसा खाली येईल तुम्हाला पैसे मिळतात. सो जेवढा 200 एमएचा तो वरती असेल तर तुमच्या डोक्यामध्ये विचार पाहिजे बाईंगचा. 200 एमएच्या खाली असेल तुमच्या डोक्यात विचार पाहिजे सेलिंगचा. ओके, आता आपण डायरेक्टली जाऊया स्ट्रॅटेजीवरती. इंटरेस्टेड हा स्ट्रॅटेजीसाठी व्हिडिओला ऍटलीस्ट एक लाईक तर करा. भरपूर व्हिडिओज आपण तुमच्याकडे क्रिप्टो बद्दल बनवतोय, डेली बनवतोय, पण लाईक फार कमी लोक करतायत. लाईक नक्की करा व्हिडिओला. इंडिकेटर दुसरा लावायचा आहे आरएसआय. ठीक आहे, आरएसआय हा इंडिकेटर लावल्यानंतर इथे त्याची एक सेटिंग आहे, ती आता मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. आरएसआयच्या सेटिंगवर जायचं आणि इथे अप्पर बँड करायचा 60, लोअर बँड करायचा 40. 60-40 ची सेटिंग ठेवायची आणि ओके करायचा. ठीक आहे, मी एक काम करतो, थोड्याशा लाईन्स इथे डार्क पण करतो. लाईन्स तुम्हाला थोड्याशा डार्क करतो, जेणेकरून तुम्हाला ऍटलिस्ट ते ओळखता तरी येईल. लाईन्स बघा खाली तुम्हाला. आर एस आय जर मी मोठा केला तर लाईन्स झाल्या आहेत डार्क. आता ज्या ज्या वेळेला तुमचा आर एस आय 60च्या वरती जातोय, ज्या ज्या वेळेला तुमचा आर एस आय 60च्या वरती जातोय आणि त्या क्षणी तुमचा बिटकॉइन 200 ईएमएच्या वर असेल. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा आर एस आय 60च्या वर जातोय आणि त्यावेळी जर तुमचा बिटकॉइन 200 ईएमएच्या वर असेल, खाली असेल तर सोडून द्यायचा, वर असेल तर तुम्हाला बाईंगचा ट्रेड घ्यायचा आहे. आता इथे बघा एक्झॅक्टली या लेवलला तो तुम्हाला ट्रेड भेटलेला होता. इथे झाला तुमचा ट्रेड. आता एक्झिट कधी करायचं. किती लोकांना क्वेश्चन आहे एक्झिट कधी करायचं मला सांगा, तेही तुम्हाला मी सांगणार याच व्हिडिओमध्ये. आता ट्रेड कधी घ्यायचा, जेव्हा
200 EMA बिटकॉइन वर असेल, कुठेही असू दे, इथेही असला तरी चालेल, पण RSI 60च्या वरती जाईल तेव्हा. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे आणि एक्झिट कधी करायचा. आता हा स्विंग ट्रेडिंगसाठी घ्यायचा आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही होल्ड करू शकता. एक्झिट तेव्हाच करायचा जेव्हा हा RSI परत एकदा येऊन 50च्या खाली क्लोज होईल. 50ची लाईन इथे दिसते तुम्हाला डॉट डॉट, त्याच्या खाली जेव्हा क्लोज होईल तेव्हा तुम्हाला एक्झिट करायचं आहे. आता जर तुम्ही व्यवस्थित बघाल ना, मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स दाखवेन. इथे बघा एक्झॅक्टली या ठिकाणी तुमची एंट्री झाली ऑब्विसली, आणि आता एक्झिट अजून झालेला नाहीये, पण आतापर्यंत तुम्ही बघाल ना, तुम्हाला एक 1%च्या आसपास टार्गेट आलंय. किती लोकांना वाटतं बिटकॉइन फ्युचरमध्ये 1% टार्गेट कमी आहे? मला फटाफट कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला ह्याच्यामागचं लॉजिक सांगतो. पहिलं म्हणजे मला सांगा, किती लोकांना वाटतंय बिटकॉइन फ्युचरमध्ये 1% टार्गेट खूप कमी आहे? ओके. जर तुम्हाला टार्गेट कमी वाटतंय तर लक्षात घ्या, बिटकॉइन फ्युचरमध्ये तुम्ही मार्जिन वापरणार. मग मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही 10x to 20x मार्जिन वापरू शकता बिटकॉइन फ्युचरमध्ये ट्रेड करताना. तुम्ही जर एक्सपिरियन्स असाल तर तुम्ही 100x पण नक्कीच वापरू शकता. पण जर तुम्ही 10x मार्जिन वापरत असाल, ठीक आहे, तुम्हाला इथे ओव्हरऑल चार्टवरती 1% प्रॉफिट दिसतोय. बट जर तुम्ही 10x मार्जिन वापरताय ना, तर तुमचा हा प्रॉफिट ओव्हरऑल तुम्हाला दिसणार आहे 10%. जर तुम्ही 20x मार्जिन वापरता तर हा प्रॉफिट तुम्हाला दिसणार आहे 20% तुमच्या कॅपिटलच्या, कारण तुमचं कॅपिटल थोडं कमी लागत आहे. लक्षात येते, तुमच्या कॅपिटलचं तुम्ही 10x कॅपिटल वापरला तर हा 1% प्रॉफिट पण 10% दिसतो. 10% प्रॉफिट स्विंग मध्ये खूप जास्त झाला. ठीक आहे, आता इथे आपण बोललो फक्त कशाबद्दल, 1% प्रॉफिट बद्दल. आपण ना थोडंसं काही याच्यामध्ये ना रिझल्ट बघूया, बट त्याआधी ट्रेड कधी घ्यायचा नाही बघा. तर इथे बघा, तुम्ही बोलाल की इथे 60च्या वर गेला, RSI 60च्या वर गेला, पण बिटकॉइन 200 EMA वर आहे का इथे? नाही, बिटकॉइन खाली आहे, सो ट्रेड घ्यायचाच नाही. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक थोडेसे काही एक्झाम्पल्स देतो. इथे बघा, इथे 200 RSI 60च्या वर गेला, बिटकॉइन ऑलरेडी वरच आहे 200 EMA सो इथे तुम्ही ट्रेड घेऊ शकता. जेव्हा 60च्या वर जाईल तुम्ही ट्रेड घेऊ शकता. राईट, आणि जिथे 50च्या खाली येतोय, जिथे 50च्या खाली येतोय अप्रॉक्सिमेटली ह्या लेवल, ते तुम्ही एक्झिट करा. कधी कधी तुम्हाला छोटे टार्गेट्स भेटतील, बट कधी कधी तुम्हाला फार मोठे टार्गेट्स भेटतील. जर तुम्हाला ह्याचा रिझल्ट बघायचा असेल, प्रिव्हियस डेटा बघायचा असेल, तर मी तुम्हाला इथे दाखवू इच्छितो. इथे बघा, या ठिकाणी, ठीक आहे, इथे कुठेही तुम्ही इथे बघा, या ठिकाणी फॉर एक्झाम्पल 60च्या वरती इथे तुम्ही ट्रेड घेतला. ट्रेड अप्रॉक्सिमेटली इथे झाला कुठेतरी, कारण ऑलरेडी वरती आहे बिटकॉइन 200 EMA. सो मी इथे एक लाईन मारून ठेवतो. हा झाला तुमचा ट्रेड. आता एक्झिट कधी आहे मी तुम्हाला दाखवतो. एक्झिट तुमची कधी आहे? 50च्या खाली कधी गेला RSI? इथे तर नाही गेला, इथे इथे ना, इथे गेला, या लेवलला गेला. सो ह्या लेवलला ना मी एक उभी लाईन मारतो. या लेवलला एक्झॅक्टली 50च्या खाली गेला, ह्या लेवलला उभी लाईन मारतो. ट्रेड मला कोणत्या दिवशी भेटला? 9 जुलैला. हे बघा, ट्रेड मला भेटला 9 जुलैला, एक्झिट झाला 12 जुलैला. 3 दिवसाचा माझा ट्रेड झाला. ओके, 3 दिवसाचा ट्रेड झाला. बरं, एक्झिट कोणत्या व्हॅल्यूला झाला बघायचंय तुम्हाला? एक्झिट कोणत्या व्हॅल्यूला झाला बघायचंय? इथे बघा, या व्हॅल्यूला, या व्हॅल्यूला. आता मला सांगा, तुम्हाला टोटल प्रॉफिट किती झाला मग ह्या ट्रेडमध्ये? मोजूया आपण ह्या ट्रेड मधला प्रॉफिट. RSI थोडा छोटा करूया. इथे तुमचा अप्रॉक्सिमेटली ह्या लाईनला ट्रेड होता, ह्या लाईनला एक्झिट झाला. प्रॉफिट तुम्हाला नॉर्मली दिसतो आहे, किती दिसतोय? 7%. एक मिनिट, दिसतोय प्रॉफिट सर्वांना 7%? मी तुम्हाला ही थोडीशी लाईन हे करून दाखवतो. इथे बघा, 7%च्या आसपास प्रॉफिट आहे. पण जेव्हा तुम्ही इथं 10x, ऍटलिस्ट माणूस 10x मार्जिन ते यूज करणार, 10x मार्जिन जेव्हा तुम्ही यूज करणार, तेव्हा हा प्रॉफिट तुमचा होतो 70%. म्हणजे तुम्ही जर ह्या ट्रेडमध्ये 20,000 रुपये लावताय ना, तर 20,000वरती 70%, म्हणजे 20,000वरती 14,000 रुपये तुम्ही कमवणार. सो बिटकॉइन फ्युचरमध्ये स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी बेनिफिट हाच आहे की तुम्ही कमी कॅपिटलमध्ये ट्रेडिंग करू शकता, मोठे प्रॉफिट्स यामध्ये काढू शकता. आणि इन फ्युचर मी ह्या स्ट्रॅटेजीमध्ये खूप जास्त फोकस करणार आहे, ह्या स्ट्रॅटेजीवर मी खूप जास्त फोकस करणार आहे बिटकॉइनमध्ये. तुम्हाला आपल्या चॅनलवरती ह्या स्ट्रॅटेजीबद्दल मल्टिपल व्हिडिओज ह्याच्या पुढे शिकायला भेटतील, पाहायला भेटतील, माझे रिझल्ट पाहायला भेटतील. ओके, कारण की ही स्ट्रॅटेजी लॉस देईल, ऑब्विसली लॉस देईल, तुम्हाला लॉस घ्यायचा ते, पण जेव्हा प्रॉफिट्स देईल तर फार मोठे मोठे प्रॉफिट्स देते. अजून काही एक्झाम्पल दाखवतो. इथे बघा, या ठिकाणी ट्रेड होता, बिटकॉइन वरती आहे, ट्रेड मी घेतला, किंवा ट्रेड आपण घेऊ शकतो. इथे तुमची एक्झिट आहे, इथे या लेवलला तुमची एक्झिट आहे.
परत एकदा एकदा अप्रॉक्सिमेटली मोजायला गेलो तर किती पर्सेंट दिसणार आपल्याला? 2.3%. बट 10x मार्जिनने 23%, 100x मार्जिनने 200% प्रॉफिट. 100x मार्जिन आपण वापरायचं नाही, 10x to 20x मार्जिन आपण नक्कीच वापरू शकतो एखाद्या ट्रेडमध्ये. ठीक आहे. सो अशा प्रकारे एकदम खूपच चांगले रिझल्ट तुम्हाला ह्याच्यामधनं भेटू शकतात. ओके. तुम्हाला अजून जर काही मी दाखवायचं झालं तर इथे बघा. या ठिकाणी पण ही स्ट्रॅटेजी, इथे पण मोठे मोठे मुवमेंट्स तुम्हाला आलेले आहेत. इथे पण बघा. हे तुम्हाला छोटे छोटे ट्रेड्स भेटणार. ओके. छोटे छोटे ट्रेड्स भेटणार, छोटा प्रॉफिट छोटा लॉस होणार, हे चालूच राहणार. बट तुम्हाला आठवड्यातनं 1 ते 2 ट्रेड असे भेटणार नाही इथे जे फार मोठा प्रॉफिट देणार. फॉर एक्झाम्पल हे बघा. इथे तुमची एंट्री झाली. एक्झिट कुठे आहे तुमची? ह्या लेवलला इथे 50च्या तो खाली आला. सो ही लेवल कुठे एक्झॅक्टली इथे. जर मी हे मेजर केलं तर हे किती झालं? परत एकदा 7%. म्हणजे तुम्हाला 70%, 140% प्रॉफिट आहे इथे, जर तुम्ही प्रॉपरली ट्रेडिंग करत असाल तर. आणि स्विंग ट्रेडिंग, इंट्राडेची झंझट नाही, डेली ट्रेडिंगची झंझट नाही. तुम्हाला जास्त चार्जेसचा पण प्रश्न नाही. तुम्ही जेवढं मार्जिन घेताय त्या प्रमाणामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट तिथे नक्कीच होऊ शकतो. सो ही एक स्विंग ट्रेडिंगची, बिटकॉइनची माझी पर्सनल फेवरेट स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला माहित असेल तर मी शेअर मार्केटमध्ये पण 200 EMA आणि RSIच्या स्ट्रॅटेजीने काम करतो. खूप जास्त प्रॉफिट्स आपण त्यामध्ये कमवलेले आहेत. जे आपल्याला मार्केटमध्ये फॉलो करतात त्यांना माहिती आहे. त्याचप्रमाणे इथे BTC मध्ये, बिटकॉइनमध्ये खास करून मार्जिन अवेलेबल असल्यामुळे, ओके, खास करून मार्जिन अवेलेबल असल्यामुळे आपण इथे मोठा प्रॉफिट करू शकतो. जर मार्जिन नसतं तर ठीक आहे, 1-2% प्रॉफिट काय मोठा नाहीये, पण मार्जिन असल्यामुळे मोठे प्रॉफिट्स भेटतात. आणि आपला स्टॉप लॉस कितीला आहे? 50ला. म्हणजे आपण एंट्री 60च्या RSI ला घेतोय, लॉस 50च्या RSI ला घेतोय. सो त्यामुळे काय होतं म्हणजे लॉस कमी होतो. तुम्हाला मी काय बोललो, 60च्या RSI नंतर एंट्री घ्या, समजा लगेच खाली आला 50ला, एक्झिट करा. लॉस होईल बट लॉस तुमचा कमी होणार. सो त्याप्रमाणे तुम्ही शॉर्टही करू शकता. शॉर्ट कधी करायचं? ज्या वेळेला तुमचा बिटकॉइन 200 EMA च्या खाली असेल आणि RSI 40च्या खाली जात असेल. ओके. RSI 40च्या खाली जात असेल, इथे बघा या ठिकाणी RSI 40च्या खाली जातोय, तेव्हा शॉर्ट करा. आणि परत जेव्हा हा RSI 50च्या वर येईल तेव्हा तुम्ही एक्झिट करा. सेम जसं बाईंगला केलं तसं. आता इथे आपण एक एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी RSI गेला कधी 60च्या खाली, इथे गेला पहिला, इथे नंतर गेला पहिला, इथे गेला. सो ही लाईन. आणि 50च्या वर कधी आला? ह्या लेवलला आला. म्हणजे बघा, 6 एप्रिलला गेला, 7 एप्रिलला आला. म्हणजे एक दिवसाचा फक्त ट्रेड आहे हा. बरं, ह्या एक दिवसाच्या ट्रेडमध्ये तुमचं कॅपिटल किती झालं? मी तुम्हाला असं नाही बोलत आहे तुम्हाला सगळं प्रॉफिट भेटेल. ठीक आहे. सगळं प्रॉफिट नाही भेटणार, कारण की आपण RSI 50 वर याची वाट बघतोय. सो एवढं प्रॉफिट तुम्हाला भेटलं. समजा इथे तुम्ही एक्झिट केली, 6.5% प्रॉफिट, म्हणजे 65%चा प्रॉफिट झालं ते 10x मार्जिनला. मी अजून 20x मार्जिन, 30x मार्जिन बद्दल बोललोच नाही. सो अशा प्रकारे तुम्हाला जेव्हा लॉस भेटतील, छोटे छोटे लॉस तुम्ही घ्यायचे, कारण की तुमचा 50च्या RSI ला तुमचा एक्झिट आहे. ठीक आहे. इथे पण बघा ना, मी तुम्हाला लॉस वाला पण एक दाखवतो. इथे बघा, इथे 40च्या खाली गेला तर या ठिकाणी आपण ट्रेड घेतला असता. 40च्या खाली गेले, या ठिकाणी ट्रेड घेतला असता, पण लगेच तो इथे 50च्या वर आला, तर इथे आपली एक्झिट झाली असती. मग ह्या ट्रेडमध्ये आपण जर इथे ट्रेड घेतोय आणि इथे एक्झिट होतोय तर किती लॉस आहे? 0.5%चा लॉस आहे. म्हणजे 10x मार्जिनला 5%चा लॉस आहे. सो अशा प्रकारे आपला लॉस किती होतोय? 5%, 10%, 20%चा लॉस होतोय, बट प्रॉफिट किती होतोय? 60%, 70%, अशा प्रकारे. सो आठवड्यातनं 2 ते 3 ट्रेड तुम्हाला असे भेटणार, जे पैसे डबलवाले प्रॉफिट देऊन जाऊ शकतात. कारण की इथे मार्जिनचा उपयोग आहे म्हणून. जर मार्जिन नसतं, परत एकदा सांगतोय, तर ह्या व्हिडिओला काय अर्थ नसता मार्जिन नसतं तर. मार्जिन आहे फ्युचरमध्ये. आणि म्हणून मी तुम्हाला ही बिटकॉइन फ्युचरची स्ट्रॅटेजी बोललो, बिटकॉइनच्या कॉइनची स्ट्रॅटेजी नाही बोललोय. ठीक आहे. नक्की तुम्ही ह्याचा फायदा घ्या. नक्की ही स्ट्रॅटेजी वापरा. मी स्वतः ही स्ट्रॅटेजी फार इफेक्टिव्हली वापरणार आहे. तुम्हाला ह्याबद्दलची व्हिडिओ सुद्धा मी देणार आहे. ओके. आता लेटेस्टमध्ये जेव्हा मी हा व्हिडिओ इथे बनवतो आहे, आता ऑब्व्हियसली व्हिडिओ मी बनवते, पण व्हिडिओ तुम्हाला भेटायला वेळ लागू शकतो, म्हणजे 1-2 दिवस जाऊ शकतात मध्ये. ठीक आहे. बाकी त्याचे एडिटिंग वगैरे सर्व होऊन 1-2 दिवस जाऊ शकतात. सो करंटली मला जर 60च्या वरती RSI जात असेल, मी ह्याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो. सध्या तर RSI खाली आहे, 50च्या आसपास आहे. 200 EMA च्या बिटकॉइन भले वरती आहे, बट RSI खाली आहे. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा, तुम्हाला चांगले ट्रेड्स यामध्ये भेटू शकतात. क्लिअर? आता एवढी चांगली भारी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवली. मी काल पण तुम्हाला एक व्हिडिओ बनवलेला ट्रेड लाईन्स वरती, त्याच्या आधी पण व्हिडिओ बनवलेला फाईन स्ट्रॅटेजीवरती. डेली व्हिडिओज येत आहेत, मल्टिपल व्हिडिओज येत आहेत. तुमचं एकच काम आहे व्हिडिओला लाईक करणं. व्हिडिओला तुम्ही लाईक केला तर तुमचे कोणतेही पैसे जात नाहीयेत, किंवा मला कोणतेही पैसे भेटत पण नाहीयेत. पण यामुळे आम्हाला समजतं की आपले व्हिडिओ बाबा लोकांना आवडत आहेत.
आमच्यासाठी एक ॲप्रिसिएशन होतं ते. सो व्हिडिओला नक्की लाईक करा, तुम्ही जर एवढा व्हिडिओ बघत आहात तर. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल लाईक तर कराच. कमेंटमध्ये आम्हाला अजून काही सांगा, तुमचे डाऊट्स असतील, अजून कोणत्या स्ट्रॅटेजी हव्या असेल सांगा. तुम्हाला क्रिप्टो ॲडव्हान्समध्ये शिकायचं आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला जाऊन कॉइन डिसेक्स वरती फ्री अकाउंट ओपन करा आपल्या अंडर. त्यानंतर आम्ही तुम्हाला कॉल करू एक 5-6 दिवसामध्ये, तुम्हाला आपल्या फ्री कोर्सला तिथे ऍड करू, ऍडव्हान्स कोर्सला. ओके. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट झाल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.